टिप नंबर 1. काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत. भाजी चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगर चोळावे. काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावे. टिप नंबर 2. कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा. कॅल्शियम भरपूर मिळते. कोबी किसून कोशिंबीर करावी, छान लागते. टिप नंबर 3. पेपर डोशाचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा व अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन कालवून त्यात मिसळावे. नंतर ते पीठ आंबवण्यास ठेवावे. यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिकटत नाही. नंबर 4. इडल्या उरल्यावर कुस्करून त्याचा आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो त्याप्रमाणे उपमा बनवावा, चांगला होतो. नंबर 5. डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व उडीद डाळ 4:1 या प्रमाणात घ्यावी, तर मऊ डोशासाठी हे प्रमाण 3:1 असे असावे. नंबर 6. पुलाव, जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये 1.5 पट पाणी घालून फक्त 2 शिट्ट्या कराव्यात. भात फडफडीत होतो. नंबर 7. एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो, पण पुष्कळदा मसाले करपतात. म्हणून 1 चमचाभर तेलात मसाला घोळून मग ते फोडणीत घालावे, तर मसाले करपत नाहीत आणि त्याचा स्वादही पदार्थात उतरतो. नंबर 8. कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि गव्हाची कणिक मळून हे सारण स्टफ करा. गरमागरम स्टफ पराठे बनवून चटणी किंवा सॉसबरोबर खा. नंबर 9. दररोज एकसारखी आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर त्यात 5-6 पालकाची पाने बारीक चिरून घाला. आमटीला वेगळी चव येईल. नंबर 10. कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजे. प्लॅस्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये. या व्यतिरिक्त फ्रीजमध्येही बटाटे ठेवणे अयोग्य आहे. बटाट्यांना कांद्याबरोबरच ठेवू नये, ते लवकर खराब होतात.